नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपलं रुद्रा बुनकर यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एक अत्यंत महत्त्वाची माहिती अशी आहे की जुलै व ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये बऱ्याचशा ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे. तर या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं होतं. तर या नुकसानीसाठी सरकारने मदत जाहीर केलेली आहे. तर यामध्ये बरेचसे जिल्हे म्हणजे जवळपास 11 जिल्हे यामध्ये त्यांनी दिलेले आहेत. 11 जिल्ह्यांसाठी ही मदत आहे आणि शेतकरीसुद्धा यामध्ये त्यांनी दिलेले आहेत. म्हणजे किती शेतकरी आहेत ते सुद्धा यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. तर आता आपण या ठिकाणी बघणार आहोत की हे जिल्हे कोणकोणते आहेत, मदत किती आहे, शेतकरी संख्या किती आहे. ठीक आहे, तर बघूया मित्रांनो. जुलै व ऑगस्ट 2024 या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टी, पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत. आता जुलै व ऑगस्ट या 2 महिन्यामध्ये अतोनात नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं होतं बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये. तर बघा मित्रांनो, महत्त्वाचे मुद्दे आपण यामध्ये बघतोय. शासन निर्णय बघा नेमका काय झालाय. जुलै व ऑगस्ट 24 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी, पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता संदर्भ दिन क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये 138,55,48,00,000 इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे. मित्रांनो, 138 कोटी रुपये या ठिकाणी निधी मंजूर झालेला आहे. आता यामध्ये आपण महत्त्वाचा मुद्दा हा बघितला आहे. आता यामध्ये आपण जिल्हे बघणार आहोत, कोणकोणते जिल्हे आहेत आणि या जिल्ह्यातील किती शेतकरी यासाठी पात्र आहेत. ही मदत वाटप झाल्यानंतर मित्रांनो, ज्या त्या जिल्ह्याच्या जे संकेतस्थळ आहे, ज्या त्या जिल्ह्याचं, त्या संकेतस्थळावरती शेतकऱ्यांची यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ठीक आहे, ही जी मदत असणार आहे मित्रांनो, हे 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये मिळणार आहे. ठीक आहे, आता यामध्ये जिल्हे बघा कोणकोणते आहेत. विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांचा दिनांक 25/9/24 प्रस्ताव. आता छत्रपती संभाजीनगर हा जो विभाग आहे यामध्ये आहे परभणी, हिंगोली, नांदेड आणि बीड. आता यामध्ये शेतकरी संख्या तुम्ही या ठिकाणी बघू शकता. परभणी जिल्ह्यामध्ये 10,991, हिंगोली जिल्ह्यामध्ये 7,707, नांदेड जिल्ह्यामध्ये 522 आणि बीड जिल्ह्यामध्ये 10 शेतकरी आहे. आणि त्यानुसार इकडे निधी सुद्धा तुम्ही लक्षामध्ये म्हणजे लाखामध्ये बघू शकता. अशा पद्धतीने हा निधी छत्रपती संभाजीनगर विभाग या जिल्ह्यासाठी आहे. आता यामध्ये 4 जिल्हे दिलेले आहेत. त्यानंतर दुसरा विभाग आहे पुणे विभाग. पुणे विभागामध्ये सांगली हा एक जिल्हा आहे मित्रांनो, आणि यामध्ये फक्त 1 शेतकरी पात्र झालेले आहेत. त्यानंतर आहे पुणे विभाग पुन्हा. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 1,62,805 शेतकरी या ठिकाणी पात्र झालेले आहे. बऱ्यापैकी पुणे विभागामध्ये जो कोल्हापूर जिल्हा आहे यामध्ये चांगल्या प्रकारे शेतकरी पात्र आहे. त्यानंतर नाशिक विभाग आहे. नाशिकमध्ये आहे 35 शेतकरी पात्र आहेत मित्रांनो. ठीक आहे, त्यानंतर जो प्रस्ताव पाठवलेला आहे मित्रांनो नाशिक विभागाचाच, तर त्यामध्ये धुळे, नंदुरबार, जळगाव, नगर अशा पद्धतीने 4 जिल्हे पात्र झालेले आहेत. आणि या 4 जिल्ह्यांची या ठिकाणी तुम्ही वेगवेगळे शेतकरी संख्या बघू शकता. अशा पद्धतीने हे पूर्ण 138,55,48,00,000 इतका जो निधी आहे या 11 जिल्ह्यांसाठी वितरित होणार आहे. ठीक आहे, बरेचसे शेतकरी यामध्ये पात्र झालेले आहेत. म्हणजेच 1,83,907 एकूण शेतकरी यामध्ये पात्र झालेले आहेत या 11 जिल्ह्यांमध्ये. ठीक आहे, लवकरच हा जो निधी आहे मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार आहे. GR आल्यानंतर 15 ते 20 दिवस या प्रोसेससाठी लागतात. एखाद्या वेळेस त्यापेक्षाही कमी वेळेमध्ये हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होऊ शकतो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ही माहिती होती. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल. व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो.